चला तर मग मंडळी कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या कार्यक्रमाचं नाव काय माहितीये ना? चला बसूया, कार्यक्रमच करूया. तर बक्षीस मिळालेलं आहे त्याच्याबद्दल तर सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन. धन्यवाद चिमण्या भाई. धन्यवाद. तर कसं काय मिळालं, म्हणजे काय करायला लागतं बक्षीस मिळवण्यासाठी? आमचा पहिला प्रश्न. मेहनत घ्यावी लागते भाई, खूप काम करावं लागतं. अच्छा अच्छा. म्हणजे आणि तर ते जर ते परीक्षकांना आवडलं तर आपल्याला बक्षीस मिळतं. तर ते बक्षीस मिळतं. अच्छा 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 अच्छा. म्हणजे ते परीक्षकांकडनं घेतलं बक्षीस तर आपल्याला कोणी पकडत नाही? नाही नाही नाही, असं नसतं. ते मेहनत करून ते कमवावं लागतं, परीक्षकांकडे जाऊन घ्यायचं नसतं. अच्छा, असं असतं काय? माझ्या मागं असंच झालं. मी आलो होतो मागच्या टायमाला इकडे, त्यावेळेला मी काय झालं, मी स्टेजवर नाही गेलो, मी स्टेजच्या मागनं गेलो आणि बक्षीस घेत होतो. तर तेव्हा त्यांनी मला पकडला. काय चिमण्या भाई, मागून बक्षीस घ्यायचंच नसतं. ते मागून नाही घ्यायचं. अच्छा अच्छा. त्यांनी दिलं पाहिजे, हळूच नाही घ्यायचं. ओके ओके ओके. सायली संजीवकडनं आज मी हे शिकलेलो आहे की मागून बक्षीस घ्यायचं नाही, तर त्यांनी दिलं तर आपण घ्यायचं. वा वा वा. बरं, आता महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण काय करतो, आपण पॉडकास्ट करतोय, बरोबर आहे? तर माझी अशी इच्छा आहे की मी अनेक लोकांबरोबर पॉडकास्ट केली, पण मला काही प्रश्नांची उत्तरं नीट जी आहेत ती सापडलेली नाही. बरोबर. तुम्ही जिम्मा केलेला आहे आता, बरोबर? जिम्मा केला, जिम्मा 2 पण केला. मला काय म्हणायचं आहे की जिम्मानंतर साधारणपणे फुगडी येते, बरोबर आहे की नाही? किंवा आणखीन त्यातले काही प्रकार येतात. मग ते तुम्ही का नाही केले? तुम्ही जिम्मात सातत्याने का करताय? तुम्हाला कंटाळा नाही का येत त्याचा? नाही, कारण बायकांचे प्रश्न आणि बायकांचे मुद्दे संपतच नाहीत ना. ते दाखवण्यासाठी एक जिम्मा पुरेसा नाहीये. मग 7-8 केले पाहिजे जिम्मा. मग फुगडीचे पार्ट 7-8 होणार. ते एका पार्ट मध्ये बायकांबद्दल कसं सांगा? म्हणजे एका पार्टचे सिनेमे करतच नाहीत ते, असं थोडक्यात त्यांचं ठरलेलं आहे आता की अनेक पार्ट असतील तरच मी करणार. वा 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 वा. तर हे सुद्धा मला कळलं. तर पुढचा प्रश्न असा आहे की सोशल मीडिया जे एक प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मवरती साधारणपणे काय होतं की हल्ली, पूर्वी काय व्हायचं की महिला तयार व्हायच्या, महिला तयार झाल्या की लगेच त्या फंक्शनला पोचायच्या. पण आता तसं होत नाही. त्या कुठले कपडे घालणार आहेत, त्या कशा दिसत आहेत हे आम्हाला आधीच पोचतं. आणि मग काय होतं की अनेकदा त्या महिला या सोशल मीडियाच्या चक्करमध्ये फंक्शन पर्यंतच पोचत नाहीत, ज्याच्यासाठी त्या तयार झालेल्या असतात. तर अशा भोळ्या बाबड्या महिलांना तुम्ही काय सांगाल? तर मी अशा भोळ्या भाबड्या महिलांना हे सांगेन की काही हरकत नाही, तयार व्हा, असं सगळं करा, तुम्हाला आवड आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण सोशल मीडियाच्या चक्करमध्ये म्हणजे व्हिडिओ काढत बसणं आणि या चक्करमध्ये, तर मला असं म्हणायचं आहे की ते तुम्ही 2 दिवसांनी पण करू शकता, परत तसंच तयार व्हा आणि परत करा, पण फंक्शनला वेळेत पोचा. असं दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. म्हणजे तयार व्हा, रील करा. ते असं म्हणत नाही रील नका करू म्हणून, त्यांचं म्हणणं आहे रील करा, सगळ्यांना प्रोत्साहन. आता मीच करते म्हटल्यावर मी काय नाही म्हणू. वा 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 वा. आणि काय फंक्शनला पोचणार, आणि इथे तुम्ही बंदूक घेऊन बसलाय, मी काय उत्तर देणार ना? मी ती सगळ्याचं पॉझिटिव्हच उत्तर द्यावं लागेल मला. बरोबर आहे. पण काय आहे की ही बंदूक जरी मी ते घेऊन बसलेलो असलो तरी सुद्धा काय आहे की आपला नेम बरोबर नाही, तुमचा नेम बरोबर आहे. कसं सांगतो मी, परफेक्ट जागेवरती तुम्ही पोहोचतात आणि बरोबर तुम्हाला मोठे मोठे चित्रपट मिळतात. तर हा नेम कसा लावायचा ह्याच्याकरता या तरुण मंडळींना तुम्ही काय उत्तर द्याल, ज्या नवीन येणार आहेत, ज्या महिला, त्यांना? जे माझं पहिलं उत्तर होतं तेच, खूप काम करावं लागतं आणि खूप मेहनत घ्यावी लागते. प्रामाणिकपणे काम केलं की आपोआप येतातच सिनेमे. अच्छा, म्हणजे नेम बरोबर लागतो. तर त्याचं म्हणणं असं आहे त्यांचं की आपलं जे नेम आहे ते पण महत्वाचं असतं, कळलं? असं काहीतरी तुम्ही दुसरं काहीतरी आडनाव बिडनाव लावाल तर तसं चालत नाही. त्यांनी कसं सायली संजीव एवढ्यावरतीच थांबवलं स्वतःचा नेम, तर त्यांनी तिकडनं नेम परफेक्ट करायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही सुद्धा तसाच नेम परफेक्ट करा आणि इथून पुढे जे आहे ते भरपूर मेहनत करा, बरोबर आहे की नाही? वा 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 वा. हा जो झिरमिरांचा आज तुम्ही ड्रेस घातलेला आहे तो अप्रतिम आहे. धन्यवाद. आणि जबरदस्त मजा आली तुमच्याबरोबर गप्पा मारून, आणि तुमच्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद चिमण्या भाई, धन्यवाद.